नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्हिडो अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, आणल या शब्दाचा आपल्या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द सांगायचा आहे. आणल या शब्दाचा आपला योग्य समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, आणल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द होईल ऑप्शन क्रमांक 3 अग्नी. या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अनेक शब्दाबद्दल आपल्या ठिकाणी एक शब्द सांगायचा आहे. जे टाळता येऊ शकत नाही, आपला अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अपरिहार्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, वाक्यप्रचार आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी वाक्यप्रचार आहे पराचा कावळा करणे. या वाक्यप्रचाराचा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पराचा कावळा करणे म्हणजेच शुल्लक बाबीस फार मोठे स्वरूप देणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, किल्ली, भाकरी, चक्री हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. किल्ली, भाकरी, चक्री हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कानडी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, नेहा रोज अभ्यास करीत जाईल हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे. नेहा रोज अभ्यास करीत जाईल हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रीती भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, कोपरगाव, पैठण, नांदेड हे सर्व शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत. कोपरगाव, पैठण, नांदेड हे सर्व शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, वसई हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. वसई हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वसई हे ठिकाण केळी या फळासाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, पुणे ते नाशिक या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो. पुणे ते नाशिक या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे ते नाशिक या महामार्गावर चंदनपुरी घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 2000 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSCची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची संधी आहे. MPSCची तयारी तुम्ही आता फिजिक्सवाला यांच्यासोबत करू शकणार आहात. MPSCवाला या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये MPSCची तयारी करू शकणार आहात. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 26 जानेवारी 2023चे औचित्य साधून आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण बॅच घेऊन येत आहेत. बॅचचं नाव असेल MPSC राज्यसेवा प्री 2023. अत्यंत महत्त्वपूर्ण बॅच असेल. सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे. ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण बॅच असेल. या बॅचची सुरुवात 27 जानेवारीपासून असेल. सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये टॉप एज्युकेटर्स तुम्हाला यामध्ये शिकवणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही संपूर्ण बॅच एक मोफत बॅच आहे. तरी सर्वांनी या बॅचचा लाभ घ्यायचा आहे. सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे आणि MPSCवाला या आपल्या महत्त्वपूर्ण चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न क्रमांक 11, आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन 26 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 12 यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी म्हणजेच यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी म्हणजेच यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यशदा ही संस्था पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ज्ञानेश्वर सागर हा जलाशय अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 दुर्गापूर हा भारतामधला औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दुर्गापूर हा भारतामधला औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दुर्गापूर हा भारतामधला औष्णिक विद्युत प्रकल्प पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सोयाबीनच्या उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? सोयाबीनच्या उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? अंडी उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अंडी उत्पादनामधली वाढ म्हणजेच रजत क्रांती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 प्रसिद्ध हावडा ब्रिज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? प्रसिद्ध हावडा ब्रिज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्रसिद्ध हावडा ब्रिज हा कोलकाता शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 शिलाँग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? शिलाँग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शिलाँग हे थंड हवेचं ठिकाण मेघालय राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारत देशाला एकूण किती देशाच्या सीमा लागलेल्या भारत या देशाला एकूण किती राज्यांच्या सीमा ह्या लागलेल्या आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकूण 7 देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 गारो आणि खासी या जमाती मुख्यत्वे करून खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राहतात? गारो आणि खासी या जमाती मुख्यत्वे करून खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मेघालय राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पन्नालाल घोष व हरिप्रसाद चौरसिया हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पन्नालाल घोष व हरिप्रसाद चौरसिया हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बासरी वादक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 बेसॉल्ट ही प्रमुख मृदा खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेली आहे? बेसॉल्ट ही प्रमुख मृदा खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बेसॉल्ट ही प्रमुख मृदा अग्निजन्य खडक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 अंबोली हे महाराष्ट्रामधले सर्वाधिक पावसाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? अंबोली हे महाराष्ट्र राज्यामधले सर्वाधिक पावसाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अंबोली हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली हा जिल्हा नागपूर प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रामध्ये एकूण पंचायत समिती यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पंचायत समिती यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 351 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भामरागड व सुरजागड हे डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? भामरागड व सुरजागड हे डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भामरागड व सुरजागड हे डोंगर गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 वन्यजीव संरक्षण अधिनियमन खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वन्यजीव संरक्षण अधिनियमन सन 1972चा कायदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1857 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 नागरी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? नागरी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पहिला क्रमांक लागतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 सौताडा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सौताडा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सौताडा हा प्रसिद्ध धबधबा बीड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मुंबई ते आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे? मुंबई ते आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई ते आग्रा NH3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 अंजीर या पिकाचे सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घेतले जाते? अंजीर या पिकाचे सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घेतले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अंजीर पिकाचे सर्वात जास्त उत्पादन राजेवाडी हे ठिकाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रामध्ये सर्वात उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्रामधला सर्वात उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 52 दरवाजांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? 52 दरवाजांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कस्तुरी मांजर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? कस्तुरी हे मांजर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कस्तुरी हे मांजर महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणत्या पिकाला मसाल्याचे पदार्थ यांची राणी असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या पिकाला मसाल्यांचे पदार्थांची राणी असे म्हणतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इलायची या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 नागरहोल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नागरहोल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागरहोल राष्ट्रीय उद्यान कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तोडा ही आदिवासी जमात तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बंगालचे दुःखाश्रू दामोदर नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 42 घुमर हे भारतामधले प्रसिद्ध लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? घुमर हे भारतामधले प्रसिद्ध लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 घुमर हे लोकनृत्य राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सूर्यमालेमधले सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बुध ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी कोणत्या दिवशी हुतात्मा दिन हा असतो? खालीलपैकी कोणत्या दिवशी हुतात्मा दिन हा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हुतात्मा दिन 30 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतीय राष्ट्रध्वज यामधला केसरी रंग खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? भारतीय राष्ट्रध्वज यामधला केसरी रंग खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केसरी हा रंग ऑप्शन क्रमांक 3 साहस व त्याग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 कोलकाता हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? कोलकाता हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोलकाता हे शहर हुबळी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पुलिकत हे भारतामधले एक प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पुलिकत हे भारतामधले एक प्रसिद्ध सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पुलिकत हे भारतामधले प्रमुख सरोवर आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 बांदीपूर नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बांदीपूर नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बांदीपूर कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 माउंट एव्हरेस्ट या पर्वताची उंची खालीलपैकी किती मीटर आहे? माउंट एव्हरेस्ट या पर्वत शिखराची उंची खालीलपैकी किती मीटर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 8,849 मीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 सोलापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? सोलापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.